मित्रांनो नमस्कार. काल मी एक व्हिडिओ टाकला होता का सरकारने युद्धबंदी जाहीर केली ती योग्य का योग्य, आणि 2 तासानंतर पाकिस्तानने लगेच शस्त्रसंधीचं उल्लंघनसुद्धा केलं. तुम्ही मला सांगा, कुठं ना कुठंतरी आपण निर्णय घेण्यात चुकलो आहे असं मला वाटतं. आता जर सरकारने या गोष्टीचा विचार केला ना, तर आता पूर्णतः एकदाच काहीतरी तो फायनल निर्णय घ्यावा आणि पाकिस्तानला योग्य तो धडा द्यावा. जगाच्या दबावाखाली न येता चायना पाकिस्तानला पूर्णतः समर्थन करते, तर सरकारने आता चायनावर पण ॲक्शन घेतली पाहिजे आणि चायनामधून येणाऱ्या सर्व वस्तू कुठं ना कुठेतरी थांबवल्या पाहिजे. त्याचा बहिष्कार केला पाहिजे. लोकांना फक्त बहिष्कार करा सांगून उपयोग नाही आहे. चायनाला जर कुठंतरी थांबवायचं असेल तर त्यांच्या मालाला, त्यांच्या व्यापाराला थांबवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला फोन केला आणि आपण लगेच ते युद्धबंदी केली. तुम्ही एक गोष्ट बघितली का, मागील काही महिन्यापूर्वी झेलेन्स्की युक्रेनचे राष्ट्रपती यांना डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं रशिया संघ युद्ध थांबवा, पण त्यांनी तसं केलं नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं की आमचा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. मग आपला आत्मसन्मान महत्त्वाचा नाही आहे का? आपण ट्रम्पला सांगू शकत नाही का तुम्ही कोण मध्यस्थी करणार आहे, आम्ही बघू, आमच्या लोकांसोबत अन्याय होतो आणि दरवेळेच आहे. आणि पाकिस्तान आतंकवाद्यांना पोहोचतं हे दिसत असताना सुद्धा लोक जर त्यांना समर्थन करत असेल तर कुठं ना कुठेतरी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. भविष्यातला भारत कसा असावा, तर आत्मनिर्भर भारत जर बनवायचा असेल ना, तर लोकांकडून म्हणजे चायनाकडून घेणारे 70% वस्तू आता थांबवल्या पाहिजेत. तर आपल्या देशामध्ये ती निर्मिती चालू केली पाहिजे, जेणेकरून लोकांनासुद्धा उद्योग भेटेल आणि आता बाहेर जाणारा पैसा तो आपल्या देशातच थांबेल आणि कुठं ना कुठेतरी आपणही प्रगतीला हातभार लावू शकतो. तर कुठे ना कुठेतरी सरकारने कठोर भूमिका घेणं हे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मीडियाकडे बिलकुल लक्ष देऊ नका. अक्षरशः खोटं, आपल्यासारखी खोटी मीडिया अख्ख्या जगात कुठेच नसेल. सरकारला एकसुद्धा प्रश्न विचारत नाही आहे बाबा हे काय चालले काय नाही चालले. बस प्रत्येक गोष्टी सरकारचं समर्थन करते. युद्धबंदी केली तरीसुद्धा, शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तरीसुद्धा. तुम्हाला एक सांगतो, एवढी दलाल मीडिया मी आजपर्यंत बघितली नाही. आणि मी एक सांगतो सगळ्यांना, सरकारच्या सोबत संपूर्ण देश असताना जे सरकारला आता समर्थन करणार आहे, सरकारवर प्रेम करणार आहेत, त्यांनीसुद्धा सरकारला प्रश्न विचारावा तर कुठंतरी योग्य आणि कडक भूमिका घ्यावी. माझ्या मनाला ही गोष्ट पटलेली नाही आहे. आणि यावेळेस जो ॲक्शन पाकिस्तानवर व्हावा तो एवढा कठोर व्हावा का पाकिस्तानने स्वतः शरणागती पत्करली पाहिजे. अख्ख्या जगासमोर सांगितलं पाहिजे का आम्ही चुकलो, याच्यापुढे आम्ही आतंकवाद्यांना मदत करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओद्वारे नक्की कमेंटमध्ये कळवा.